12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी देशभरातील पर्यटक नाशिकला येत असतात. नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर अतिक्रमणे हटवल्याने त्र्यंबक रोडने मोकळा श्वास घेतल्याचं बघावयास मिळत आहे. त्र्यंबक रोड हा तसा वर्दळीचा रस्ता, परंतु नाशिक महापालिकेच्या परवानगीने त्र्यंबक नाकापासून ते पिंपळगाव पर्यंत दोन्ही साईडने अतिक्रमण असल्याचं बघावयास मिळत आहे. त्यातच सातपूर परिसरातील त्या रस्त्यावर अतिक्रमणांची वाढ झाल्याचं बघायला मिळते. मंत्री किंवा व्हीआयपी व्यक्ती या रस्त्याने प्रवास करणार असेल तर महापालिका अतिक्रमण विभाग तत्परतेने अतिक्रमण धारकांना अगोदरच सूचना दिल्या जातात. त्यामुळेच की काय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असल्याने विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यातच ते सातपूर दौऱ्यावर असल्याने अतिक्रमण विभागाच्या आदेशाने का होईना त्र्यंबक रोडने आज मोकळा श्वास घेतला.